नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण दर शुक्रवारी माहितीपूर्ण व्हिडिओ टाकत असतो. कारण काय की छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याचा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो किंवा नुकतंच ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांनी नुकतंच स्वयंपाकघरात पदार्पण केलेलं आहे, अशा मंडळींना काही प्रश्न छोटे छोटे पडतात. त्या शंकांचं निरसन म्हणजेच आपले हे माहितीपूर्ण व्हिडिओज असतात. अर्थात या शंका किंवा हे प्रश्न मलासुद्धा पडत होते बरं का, आणि म्हणूनच त्याच्यावर व्हिडिओ करावं असं मला वाटलं. आजचा व्हिडिओसुद्धा अगदी नेहमीचा प्रश्न पडणार आहे, ते म्हणजे तिखट. तिखट म्हणजे काय की लाल मिरची आपण ज्यावेळेला दळून आणतो त्याला तिखट आपण म्हणतो, आणि त्या तिखटाचा वापर आपण आपल्या पदार्थांमध्ये करत असतो. परंतु गावाकडे तिखट म्हणजे मसाल्यालासुद्धा तिखट म्हणतात बरं का. मग त्याच्यामध्ये ते काळं तिखट, कोल्हापुरी तिखट किंवा कांद्या लसणाचं तिखट किंवा हिरवं तिखट असे वेगवेगळे त्यांच्याकडे तिखटाचे प्रकार असतात. त्याच्याबद्दलही आपण माहिती घेणारच आहोत, पण पहिल्यांदा आपण लाल मिरचीचं तिखट कसं करतात ते बघूयात. मिरचीमध्ये अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक भागामध्ये मिरचीचे वेगवेगळे प्रकार मिळतात. प्रत्येक मिरचीचा गुणधर्मही वेगळाच असतो. म्हणजे काय तर तिची चव वेगळी असते, तिचा रंगरूप वेगळं असतो, तिचा स्वादसुद्धा वेगळा असतो. काही मंडळी मी अशी बघितलीत की पदार्थांमध्ये तिखट घातलं असेल तर त्या स्वादावरून ते ओळखतात की आज याच्यामध्ये या जातीच्या मिरचीचं तुम्ही तिखट वापरलं. म्हणजे इतके निष्णात मंडळीसुद्धा असतात बरं का. ज्यावेळेला आपण मंडईत जातो त्यावेळेला अनेको प्रकारच्या मिरच्या आपल्याला दिसतात. त्यात आपल्या कुटुंबाकरता आपल्याला कशा मिरच्या पाहिजेत त्या आपण बघितल्या पाहिजे. काही जणांकडे पदार्थ तिखट लागतात. अशा मंडळींनी तिखट असलेल्या ते ज्या आहे लवंगी आहे, काही गावरान मिरच्या असतात त्या अगदी बारीक बारीक असतात. अशा तिखट मिरच्या आणून त्याचं तिखट केलं तर त्याचा त्यांना उपयोग होतो. परंतु काही जणं असे असतात की त्यांना रंगपदार्थांना यावासा वाटतो परंतु तिखट अजिबात चालत नाही. अशा मंडळींना बॅडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची हिचा चांगला उपयोग होतो किंवा यापासून केलेल्या तिखटाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय बोर मिरच्या असतात, नंतर रेशमपट्टी मिरची असते, अशा अनेक प्रकारच्या मिरच्या असतात. मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचे गुणधर्म, चव, तिखटपणा हा वेगवेगळा असतो. आपण बाजारात गेलो आणि आपल्याला अनेक प्रकारच्या मिरच्या दिसल्या, साधारण आपल्याला माहिती असतं की आपल्याला तिखट मिरची पाहिजे किंवा आपल्याला कमी तिखट पाहिजे. बॅडगी किंवा काश्मीरी अशी जर आपण मिरची घेतली तर ती कमी तिखट असते. मग तशा मिरच्या आपण घ्यायच्या ठरवल्यानंतर त्या मिरच्यांना थोडासा हात लावून बघावा. काही वेळेला काय असतं की त्या मिरच्यांवर पाण्याचा शिपका मारलेला असतो, त्यामुळे त्या ओलसर असतात. तर तिथे 1 किलो भरतात किंवा 2 किलो भरतात, परंतु घरी आणल्यानंतर त्या वाळल्यानंतर त्याचं जवळजवळ 100-150 ग्रॅम आपल्याला ते वजनामध्ये नंतर कमी पडतात. कारण आपण नंतर त्या वाळवतो की नाही, त्यामुळे असं होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो खुटखुटीत वाळलेल्या जर मिरच्या आपल्याला मिळाल्या तर त्या उत्तम. आणि त्यातूनही जर ओलसरच सगळ्या मिरच्या असतील तर आपल्याला 1 किलो तिखट करायचं असेल तर आपण 1.5 किलो मिरची घेतली पाहिजे. म्हणजे त्याच्या बिया, देठं किंवा त्याचा ओलसरपणा म्हणजे उन्हात टाकल्यानंतर ते जे तिखट होईल ते आपल्याला वजनी 1 किलो अंदाजे मिळू शकतं. मिरच्या आपण घरी आणल्यानंतर त्याला छान एका कापडावर घेऊन 1-2-3 तास ऊन दाखवलं पाहिजे. खूप वेळ जर आपल्या मिरच्या उन्हात राहिल्या तरी त्यांचा रंग बदलतो बरं का, आणि रंग बदलला की जो लाल रंग असतो की नाही तिखटाचा तो कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे 2-3 तासच फक्त मिरचीला ऊन दाखवावं. त्या जर मिरच्या आपण हातात धरल्या आणि आपण जर मोडून पाहिल्या तर जर पटकन मोडल्या तर याचा अर्थ असा होतो की आपली मिरची छान वाळली. अगदी खुटखुटीत आपली मिरची वाळल्यानंतर मग आपण हाताला तेल किंवा हातामध्ये प्लॅस्टिक ग्लोव्ज घालून त्याच्या मिरचीचे देठं आणि बिया काढून घ्याव्यात. प्लॅस्टिक ग्लोव्ज हातामध्ये घालायला सांगितलं किंवा हाताला तेल मी लावण्याकरता सांगितलं, कारण मिरच्यांमुळे हाताची आगाख होत असते. त्यामुळे या गोष्टी आपण करणं आवश्यक असतं. मग त्याची देठं, बिया हे काढून टाकायचं. अर्थात काढून टाकलं तर फेकून द्यायचं नाही बरं का. त्याचंसुद्धा तिखट होतं आणि ते पांढरं तिखट म्हणून आपण आपल्या पदार्थात वापरू शकतो. अशा तऱ्हेने आपण मिरच्या आणल्या, त्या सुकवल्या, त्याच्या देठ आणि बिया काढून टाकल्यानंतर त्या मिरच्या दळणास योग्य होतात. साधारण वजनी 1 किलो आपली मिरची असेल तर त्याच्याकरता 50 ते 100 ग्रॅम मीठ आपण ज्यावेळेला गिरणीत मिरची दळायला देतो त्यावेळेला आपण देऊ शकतो. मग ते खडे मीठ दिलं तरी चालू शकतं किंवा आपलं नेहमीचं पांढरं मीठ दिलं तरीसुद्धा चालू शकतं. आता मग मी तुम्हाला सांगितलं होतं बघा काळं तिखट. आता काळं तिखट म्हणजे काय, जो आपण मसाला करतो ना तोच असतो, फक्त त्याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण हे खूप असतं. म्हणजे समजा आपण 10 किलो आपण जर मिरची घेतली असेल तर त्याच्यात फक्त 1.5-2 किलो धने असतात आणि बाकीचा मसाला असतो. म्हणजे तिखटाचं प्रमाण जास्त असतं, म्हणून त्याला काळं तिखट असं म्हटलं जातं. आता हिरवं तिखट म्हणजे काय, लसणाची पात
किंवा ओला लसूण, कांद्याची पात किंवा ओला कांदा ह्याच्यामध्ये प्रमाणामध्ये मीठ आणि हिरव्या मिरच्या घालून ते छान पाट्यावर वंट्यावर किंवा मिक्सरवर वाटलं जातं आणि नंतर ते उन्हामध्ये वाळवलं जातं. कडकडीत ज्यावेळेला वाळतं त्यावेळेला मिक्सरवर पुन्हा त्याची बारीक पूड केली जाते. असं हिरवं तिखट गावाकडे पदार्थांमध्ये वापरलं जातं. त्याचा स्वादसुद्धा अतिशय छान येत असतो. आता पांढरं तिखटसुद्धा असतं. तर पांढरं तिखट म्हणजे काय की ज्यावेळेला आपण एखादा पदार्थ करणार असून त्याला लाल रंग आपल्याला तिखटाचा यायला नको असेल अशा वेळेला पांढऱ्या तिखटाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ ढोकळा आहे किंवा आपण उडदाचे पापड करतो अशा वेळेला पांढरं तिखट वापरलं जातं. त्यावेळेला ज्या मिरच्या असतात त्या उन्हामध्ये खूप छान वाळवल्या जातात आणि नंतर त्याचं तिखट केलं जातं. त्यामुळे तो जो तिखटाचा रंग असतो तो इतर तिखटापेक्षा जरा पांढरट रंगावर येतो आणि त्याचा वापर मग आपण चकली किंवा पापड ह्याच्यामध्ये करू शकतो. पूर्वी पांढरं तिखट आणखीन एक वेगळ्या पद्धतीने करायचे बरं का, की हिरव्या मिरच्या असतात की नाही त्या पाण्यामध्ये घालून चक्क उकळल्या जायच्या की त्याचा रंग जो हिरवा असतो तो कमी होतो. मग त्या पूर्ण त्याचं पाणी निथळायचं, कडक उन्हात वाळवायच्या आणि अशा ज्या मिरच्या असतात त्या वाळवून त्याची जाडसर कूट करायची. त्याचा उपयोग पापड किंवा सांडगे करण्याकरता केला जायचा. याशिवाय आपण पेप्रिका बघतो, चिली फ्लेक्स बघतो, ते सुद्धा तिखटाचेच प्रकार आहेत. पेप्रिका जे असतात ते सिमला मिरचीपासून जे तिखट किंवा जाड फ्लेक्स केले जातात किंवा जाडसर मिरचीचा कूट केला जातो त्याला पेप्रिका म्हणतात. आपली काश्मीरी मिरची असते की नाही त्याच्यापासून जाडसर जो तिखटाचा कूट असतो त्याला चिली फ्लेक्स म्हणतात. आणि या दोन्ही म्हणजे पेप्रिका आणि चिली फ्लेक्समध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये बिया घातलेल्या असतात. त्याचा वापर आपण पिझ्झामध्ये किंवा पास्तामध्ये किंवा आपल्याला काही परदेशी पदार्थ करायचे असतील किंवा वरनं छान असं डेकोरेशनला जर आपल्याला घालायचं असेल त्याकरता आपण पेप्रिका किंवा चिली फ्लेक्सचा उपयोग करतो. हा जो पेप्रिका आणि चिली फ्लेक्स यातला फरक आहे की नाही हा मी ज्यावेळेला मास्टर शेफमध्ये गेले होते तेव्हा तिथल्या एका शेफनी मला हा प्रश्न विचारला होता की पेप्रिका आणि चिली फ्लेक्स ह्याच्यामध्ये फरक आहे का आणि असेल तर तो आम्हाला सांगा. त्यावेळेला मी हे उत्तर त्यांना दिलं होतं आणि ते आत्ता मला ज्यावेळेला आपण आता मिरचीबद्दल बोलतो त्यावेळेला मला ते आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मग आम्ही बोलताना काळ्या तिखटाचा पण उल्लेख केला. काळा तिखट म्हणजे काळ्या रंगाची अगदी छोटी छोटी मिरची मिळते. ती अतिशय जहाळ तिखट असते. अशी काळी मिरची जर आपण वाळवून त्याचं जर तिखट केलं किंवा पेप्रिकासारखं केलं तर त्याचा रंग काळा येतो म्हणून त्याला काळं तिखट असं म्हटलं जातं. पिवळ्या तिखटाबद्दल सांगायचं राहिलं, पिवळं तिखट म्हणजे आपली पिवळी सिमला मिरची असते की नाही त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते ज्यावेळेला उन्हात वाळवले जातात आणि त्याची पेप्रिकासारखं केलं जातं त्याला पिवळं तिखट म्हटलं जातं. आहे की नाही. तिखट म्हटलं की नुसतं लाल रंगाचं तिखट आपल्या डोळ्यासमोर येतं परंतु असं नाही बरं का. अनेक रंगाचे तिखट असतात आणि ते प्रत्येक पदार्थामध्ये ते वापरले जातात. तर एवढी माहिती तर आपण घेतली. आता मिरचीचे प्रकार बघूयात. आज माझ्याकडे ज्या आता उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. चला तर मग आता आपण मिरच्यांबद्दल तर माहिती घेतली. आता घरामध्ये ज्या ज्या माझ्याकडे मिरच्या होत्या त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. आता ही पहिली जी आहे ना तर ही बोर मिरची म्हणतात बरं का, कारण ही बोरासारखी दिसते म्हणून याला बोर मिरची म्हणतात. तुमच्या लक्षात आलं असेल ज्यावेळेला हॉटेलमध्ये आपण सांबार करतो त्यावेळेला या मिरचीचा उपयोग केला जातो. साऊथ इंडियाच्या बऱ्याच पदार्थांमध्ये या बोर मिरचीचा उपयोग करतात. ही खूप तिखट नसते पण दिसायला छान दिसते आणि पदार्थाला चव पण छान येते. बोर मिरचीचं उत्पादन आंध्र प्रदेशात होतं. आता दुसरी जी मिरची आहे ती काश्मीरी मिरची. काश्मीरी मिरची तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बरं का. काश्मीरी मिरचीचा उपयोग आपण पदार्थाला रंग छान आणण्याकरता करतो आणि मुख्य म्हणजे पदार्थ तिखट होत नाही. विशेषतः आपण चिली पेस्ट वगैरे करतो की नाही त्याकरता सुद्धा काश्मीरी मिरचीचा उपयोग केला जातो. काश्मीरी मिरची ही अशी थोडीशी सुरकुतलेली रंगाने थोडीशी डार्क लाल असते आणि मुख्य म्हणजे अशी जाड असते बरं का. काश्मीरी मिरची आणि बॅडगी मिरची ह्या साधारण जवळपास सारख्या दिसतात परंतु त्या तशा वेगळ्या असतात. आता त्या वेगळ्या कशा दिसतात ते आपण बघणारच आहोत. आता पुढची जी आहे ती तेजा मिरची. तेजा मिरची म्हणजे नावामध्येच तिची आहे की ती तिखट असते. जी मंडळी तिखट खूप खातात त्यांच्याकरता ही तेजा मिरची असते. या मिरचीचं तिखट काश्मीरी मिरचीच्या तिखटा इतकं लाल नसतं परंतु ही अतिशय तिखट असते. ज्या लोकांना तिखट पदार्थ आवडतात ते मंडळी ह्या मिरचीचा वापर करतात. नंतर चौथी जी मिरची आपल्या घरी होती ती म्हणजे बॅडगी मिरची. बॅडगी मिरचीसुद्धा अशी सुरकुतलेली असते. ती काश्मीरी मिरचीपेक्षा थोडीशी लहान असते. हिचाही रंग छान येतो फक्त काश्मीरी मिरचीपेक्षा ही थोडीशी तिखट असते. आता मी तुम्हाला बॅडगी मिरची आणि काश्मीरी मिरची ह्याच्यातला फरक दाखवते बरं का. आता ही आहे काश्मीरी मिरची आणि ही आहे बॅडगी मिरची. दोघींचा साधारण रंग तसाच दिसतोय
पण याचा आकारामध्ये फरक आहे. रंगही असतो आणि तिखट असते, पण काश्मीरी मिरचीचा फक्त रंगाकरता जास्त उपयोग केला जातो. आणि मुख्य सांगायचं राहिलं, काश्मीरी मिरची जरी त्याला काश्मीरी मिरची म्हणत असलं तरी ती काश्मीरमध्ये वगैरे होत नाही बरं का, कर्नाटकातच होतं. बहुतेक मिरच्यांचं उत्पादन हे कर्नाटक आणि आंध्र आणि महाराष्ट्राचा काही भाग या भागामध्ये या मिरच्यांचं उत्पन्न होतं. बॅडगी मिरचीसुद्धा कर्नाटकामध्ये जास्त केली जाते. आता ज्यावेळेला आपण तिखट करतो त्यावेळेला आपल्याला तिखटही हवं असतं, म्हणजे चवीला तिखट पण हवं असतं आणि मुख्य रंग पण हवा असतो. अशा वेळेला एखादी तिखट मिरची आणि त्याच्याबरोबर बॅडगी किंवा काश्मीरी मिरची ही आपण एकत्र करायची आणि ती दळून आणल्यावर आपल्याला हवं त्या पद्धतीचं तिखट तयार होतं. आत्तापर्यंत आपण जी माहिती घेतली त्याच्यावरून तिखटाबद्दल ज्या काही तुमच्या शंका असतील त्याचं निरसन झालं असेल याची मला पूर्ण खात्री आहे. असेच छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.